अगं हे लंगडे, तुझं आयुष्य असंच चालणार आहे. तुला कुणीही लग्नासाठी विचारणार नाही. माझी सावत्र आई सगळ्यांसमोर असं म्हणायची. पण मी हसून आकाशाकडे बघायचे आणि देवाला म्हणायचे, मी तुझ्या प्रत्येक निर्णयावर राजी आहे. काही दिवसांनी माझ्यासाठी एका श्रीमंत माणसाचं लग्नाचं स्थळ आलं. त्याला माझ्याशी लग्न फक्त मुलासाठी करायचं होतं. मूल झाल्यावर तो मला घटस्फोट देणार होता. सावत्र आईने 10 लाख रुपयांच्या बदल्यात माझं लग्न त्याच्याशी करून दिलं. जेव्हा मी गरोदर राहिले आणि मूल जन्माला आलं तेव्हा मी आकाशाकडे बघून रडले. मला माहिती होतं की माझा नवरा मूल घेतल्यावर मला सोडून देईल. पण माझं मन कापरासारखं थंड पडलं जेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले. हिवाळ्याचे दिवस होते आणि अर्ध्या रात्रीचा खेळ होता. त्यावेळी थंडी आपल्या तीव्रतेच्या शिखरावर होती. मी माझ्या खोलीत बिछाण्यावर शांतपणे झोपले होते. तेव्हा अचानक एक तीव्र वेदनेने माझ्या शरीराला हलवून टाकले. असे वाटलं जणू एखाद्या तीक्ष्ण तलवारीने माझं शरीर चिरलं जात आहे. मी घाबरून जागी झाले. वेदना इतक्या असह्य होत्या की मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या हाडांना तोडत आहे. त्या क्षणी मला कळत नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय होत आहे. अचानक मला जाणवले की कदाचित माझ्या बाळाच्या जन्माची वेळ झाली आहे आणि मला लगेचच रुग्णालयात जावं लागेल. मी वेदनेने विव्हळत लंगडत माझ्या बिछाण्यावरून खाली उतरले. मी माझ्या पोटावर हात ठेवून हळूहळू खोलीच्या बाहेर पडले. माझं शरीर वेदनेने आणि कष्टाने थरथरत होतं. बाहेर इतकी थंडी होती की हाडं गोठून जात होती. पण माझ्या अंगावर ना कुठली उबदार चादर होती ना कोणती उबदार कपडे. मी माझ्या खोलीतून अंगणाकडे वाटचाल करू लागले. वेदनेमुळे माझे पाय लटपटत होते. कसाबसा अंगणाच्या शेवटच्या बाजूला असलेल्या मोठ्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचले आणि कसाबसा दरवाजावर थाप दिली. तिथपर्यंत पोहोचता पोहोचता माझा श्वास फुललेला होता. थंडी असूनही वेदनेमुळे माझ्या कपाळावर घाम आला होता. मी दरवाजावर पुन्हा ठोठावलं. आतून आवाज आला, कोण आहे? मी वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाले, मी आहे. मला डॉक्टरांकडे जायचं आहे. माझी तब्येत खूपच खराब आहे. माझ्या आवाजातून दुःख स्पष्ट जाणवत होतं. थोड्या वेळाने माझे नवऱ्याने दरवाजा उघडला. माझी ताकद संपली होती. मी पडणार होते तेव्हा त्यांनी मला सावरलं आणि ताबडतोब मला रुग्णालयात नेलं, जिथे मी गेल्या 9 महिन्यापासून तपासणीसाठी जात होते. रुग्णालयात पोहोचल्यावर लगेच माझी काळजी घेतली गेली, कारण माझा नवरा श्रीमंत होता आणि त्यांनी माझं नाव एका महागड्या रुग्णालयात नोंदवलं होतं. मी खूप वेदनेत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टरांनी मला लेबर रूममध्ये नेण्यास सांगितलं आणि माझा आत्मविश्वास ढासळला. त्यानंतर तीव्र वेदनेच्या झोक्यामधून जात एक कठीण रात्र ओलांडत मी एका बाळाला जन्म दिला. बाळाला पाहून माझं मन शांत झालं आणि मला एक प्रकारचा दिलासा मिळाला. पण त्याच वेळी एका विचाराने माझे डोळे पाणावले आणि मी न आवाज करता रडायला लागले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईच्या आठवणी येऊ लागल्या. जणू माझ्या भूतकाळातले प्रत्येक क्षण पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. अजून थोडाच वेळ मी झोपले होते. अचानक एक जोराचा आवाज माझ्या कानात आला. मी घाबरून उठले आणि खोली बाहेर आले. मी म्हणाले, आई काय झालं? आई माझ्याकडे पाहत म्हणाली, तुला किती वेळा सांगितले की तू यावेळी झोपू नकोस, तरीही महाराणीसारखी खोलीत जाऊन आराम करतेस. कामधंदा काहीच नाही आणि अन्नाची शत्रू आहेस. तुला माहीत आहे का, सगळं काम तसंच पडून आहे. थोड्याच वेळात तुझा बाबा घरी येणार आहे. त्याचं जेवण तयार करायचं आहे. आता लवकर कर आणि पटापट हात चालव. स्वयंपाक करायला लाग. लगेच ये. असं म्हणत आई घराबाहेर गेली. तिला जाताना पाहत मी गप्प उभी राहिले, कारण मला माहीत होतं की 2 तास तरी ती परतणार नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अजून खोलीत जाऊन अर्धा तासही झाला नव्हता आणि दिवसभर काम करून माझ्या पाठीत कळा येत होत्या. आता पुन्हा आईने कामांची यादी दिली होती. मी काय करू शकत होते? मी हतबलतेने 2 अश्रू ढाळले आणि आईच्या सांगण्यानुसार स्वयंपाकघरात गेले. तिथे आईने आणलेल्या भाज्या चिरायला सुरुवात केली. ही माझी सख्खी आई नव्हती, तर माझी सावत्र आई होती.
माझ्या सख्ख्या आईचं माझ्या जन्मानंतर काही तासातच निधन झालं होतं. बाबांना माझ्यावर खूप प्रेम होतं, पण इतक्या छोट्या मुलीला सांभाळणं आजीसाठी सोपं नव्हतं. त्यामुळेच आईच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी बाबांनी दुसरं लग्न केलं. जेव्हा माझी सावत्र आई या घरात आली तेव्हा मी फक्त 4 वर्षांची होते. तिने मला आईचं प्रेम तर कधीच दिलं नाही, पण जसजशी मी मोठी होत गेले तसतशी तिने माझ्याकडून घरातली सगळी कामं करून घ्यायला सुरुवात केली. त्या दरम्यान आजीचंही निधन झालं. सावत्र आईचं वागणं नेहमीच माझ्याशी कठोर होतं. ती मला कधी शांत बसू देत नव्हती आणि नेहमी मला कामात गुंतवून ठेवत होती. तिची स्वतःची 4 मुलं होती, पण ती कधीच त्यांच्याकडून काही काम करून घेत नव्हती. जेव्हा तिला कशासाठी मदतीची गरज पडायची तेव्हा नेहमी ती मलाच बोलवायची. खरं तर माझं नाव तायरा होतं, पण तिने ते बिघडवून तारा केलं आणि आता सगळे मला याच नावाने हाक मारायचे. हे मला अजिबात आवडत नव्हतं, पण माझं कोण ऐकत होतं. बाबा तर हेही विसरून गेले होते की त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. मी सुंदर आणि तरुण होते, पण जन्मजात माझ्या पायाला एक दोष होता. माझा पाय थोडासा वाकडा होता, त्यामुळे मी थोडी लंगडत चालायचे. सावत्र आईला माझा हा दोष खूप आनंद देत असे. ती नेहमी माझ्या दोषाची टर उडवायची आणि मला लंगडी म्हणायची. बाबा घराबाहेर गेल्यानंतर तिच्या या टोमण्यांचा उपवास आणखी वाढायचा. तिच्या बोलण्याने माझं मन रक्ताच्या अश्रूने रडायचं. शाळेत सुद्धा मुली माझी चेष्टा करायच्या आणि लंगडी म्हणत चिडवायच्या, पण त्यांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष द्यायचे नाही, कारण त्या लहान होत्या आणि त्यांची विचारसरणीही छोटी होती. मला नेहमी वाटायचं की देवाने असं बनवलं आहे ते सर्वोत्कृष्ट आहे. माझी आजी मला नेहमी समजवायची की देवाच्या निर्मितीत दोष शोधणं म्हणजे त्याच्या इच्छेविरुद्ध जाणं आहे. तिच्या या शिकवणीने मला नेहमी आधार दिला आणि मला खंबीर बनवलं. म्हणूनच मी कधीच देवाकडे तक्रार केली नाही की त्याने मला असं का बनवलं. तरीसुद्धा जेव्हा माझी सावत्र आई मला लंगडी म्हणत असे तेव्हा तिचे हे टोमणे माझ्या मनाला खोलवर जखम करायचे. मॅट्रिकची परीक्षा झाल्यावर जेव्हा मी घरी राहू लागले तेव्हा आईने मला घरच्या कामांमध्ये गुंतवून ठेवलं. कामाच्या बहाण्याने ती मला नेहमी लंगडी म्हणायची. वडिलांच्या समोर ती कधीच माझ्या या कमतरतेचा उल्लेख करत नसे, पण त्यांच्या अनुपस्थितीत तिच्या ओठांवर नेहमीच तो शब्द असायचा. मी शांतपणे अश्रू गिळून काम करत राहायचे. आता मी 20 वर्षांची झाले होते. एके दिवशी वडिलांना जेवण देण्यासाठी मी त्यांच्याजवळ गेले. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एकदमच थबकले. त्यांच्या नजरा मला बारकाईने निहाळत होत्या. मी घाबरले आणि तिथून लगेच निघून गेले. मला खूप विचित्र वाटत होते, कारण वडिलांनी आजपर्यंत मला अशा नजरेने पाहिलंच नव्हतं. थोड्या वेळाने वडिलांना माझ्या सावत्र आईला बोलावलं आणि म्हणाले, "अगं तारा किती एवढी मोठी झाली मला कळलंच नाही. तू तिची आई आहेस. तिच्यासाठी एखादं चांगलं स्थळ बघ. माझ्या मते हीच योग्य वेळ आहे तिचं लग्न करण्याची." वडिलांच्या या शब्दाने सावत्र आईसुद्धा एकदम गडबडून गेली. ती मला काहीसे विचारपूर्वक नजरेने पाहू लागली, पण मग म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. मी तारासाठी एखादं चांगलं स्थळ शोधेन. आता तुम्ही जेवण करून घ्या, थंड होत आहे." आईने वडिलांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण मी आतून चकित झाले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा वडिलांना जाणवलं की मी आता मोठी झाली आहे. यापूर्वी त्यांनी याबद्दल कधीच विचारही केला नव्हता आणि आता जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते माझी इतकी काळजी करू लागले होते. हा विचार करून मला आनंदही झाला. यानंतरचे काही दिवस झपाट्याने निघून गेले, पण त्या दिवशीच्या चर्चेनंतर वडील याबद्दल काहीही बोलले नाही आणि आईने देखील काही चर्चा केली नाही. मात्र मी पाहिलं की आई अनेकदा नातेसंबंध जुळवणाऱ्या मावशीसोबत काही चर्चा करत असे, पण मला काहीही समजत नव्हतं. एक दिवस अचानक आईने मला सांगितलं, "तारा, आज घराची स्वच्छता व्यवस्थित करून घे आणि चहा पाण्याची सोय कर. आज संध्याकाळी 4 वाजता काही लोक तुला बघायला येणार आहेत. मला वाटलं तुझं नातं इथे ठरेल." आईचं बोलणं ऐकून माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे भीती आणि आनंद दोन्ही वाटत होते.
माझे हात थरथरत होते. मला आशा होती की ते मला पसंत करतील, पण माझी नजर माझ्या पायांकडे गेली आणि मी चकित झाले. माझा आत्मविश्वास ढासळू लागला. मी निराश चेहरा केला. माझं मन खचू लागलं, कारण मला माहीत होतं की जगात किती सुंदर आणि परफेक्ट मुले आहेत, ज्या अजूनही लग्नाविना घरी आहेत, आणि माझ्या पायात तर ही जन्मजात त्रुटी आहे. मला खात्री नव्हती की कोणी मला स्वीकारेल. संध्याकाळी जेव्हा पाहुणे आले तेव्हा माझ्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. मुलगी असल्यामुळे माझ्या भावना वारंवार बदलत होत्या. असं वाटू लागलं की माझं ध्येय माझ्याजवळ येत आहे. जेव्हा मी चहा घेऊन बैठक खोलीत पोहोचले तेव्हा घाईघाईत माझ्या हातून चहा हलकासा सांडला. माझ्या सावत्र आईने पटकन चहा टेबलावर ठेवला. मी घाबरून खुर्चीवर बसले. खोलीत एकदम शांतता पसरली होती. तेवढ्यात पाहुण्यांपैकी कोणीतरी माझ्या पायाच्या अपंगत्वाबद्दल विचारले. माझ्या सावत्र आईने सांगितले, ही जन्मजात कमतरता आहे, त्यामुळे यावर उपचार होऊ शकला नाही. यानंतर पुन्हा खोलीत शांतता पसरली. मुलाच्या आईने म्हटले, माझ्या मुलाला सुंदर मुलगी हवी आहे, पण अपंग बायको कधीच स्वीकारणार नाही. असे म्हणून ते काहीही न खाता पिता तिथून निघून गेले. मला प्रचंड अपमानित वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी काही न बोलता उठले, चहाची भांडी उचलली आणि स्वयंपाकघरात जाऊन शांतपणे रडू लागले. मला अजिबात विश्वास बसत नव्हता की कोणी मला इतक्या सहज नाकारू शकते. हा माझ्यासाठी पहिला धक्का होता, ज्याने मला पूर्णतः तोडून टाकले. पण ही गोष्ट इथे संपली नाही. त्यानंतर जेवढेही प्रस्ताव आले, सगळे कुठल्या ना कुठल्या कारणाने मला नाकारून गेले. मुलं स्वतःही फारशी चांगली नव्हती, ना त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती. आर्थिक स्थैर्य विशेष होतं, पण माझ्या पायाच्या या कमतरतेमुळे मी सतत याच घरात अडकून राहिले. या सगळ्या प्रयत्नात 2 वर्ष कशी गेली कळलेच नाही. शेवटी मी माझ्या नशिबावर विश्वास ठेवणं सोडून दिलं. मी माझ्या सावत्र आईला स्पष्ट सांगितलं, आई, आता माझ्यासाठी कुठलेही स्थळ पाहू नकोस. ना कोणी मला पाहायला येईल, ना कोणी अशी कसलीही तजवीज करेल. हे माझ्यासाठी योग्य ठरेल. मी म्हणाले, आता माझ्या लहान बहिणीसाठी, रियासाठी चांगले स्थळ शोध, जेणेकरून तिचं लग्न वेळेवर होईल. पण आई ही तिच्या जागी बरोबर होती. तिने सांगितलं की मी मोठी मुलगी आहे. मोठ्या मुलीचं लग्न करून देण्याआधी लहान मुलीचं लग्न कसं करू? पण तू काळजी करू नकोस, कोणीतरी योग्य वर नक्कीच मिळेल. आईची अजूनही काहीतरी आशा शिल्लक होती. मी आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचार केला की तिला माझ्याबद्दल किती अपेक्षा आहेत. पण मला माहीत नव्हते की आईच्या मनात काय चालले आहे. जर मला आधीच कळले असते तर मी तिला स्पष्टपणे नकार दिला असता. काही दिवस शांततेत गेले. मी आता सगळ्या अपेक्षा सोडून दिल्या होत्या. बाबासुद्धा माझ्या लग्नाबद्दल चिंतेत होते आणि आईला याबद्दल सारखे बोलत असायचे. यावर आई कधी रागवायची तर कधी मान डोलवायची. एके दिवशी आत्या आमच्या घरी आल्या आणि आईसोबत खोलीत बराच वेळ काहीतरी बोलत बसल्या. आता मला या गोष्टीत काहीही रस उरला नव्हता, कारण आधीच मी प्रत्येक प्रस्तावाचा शेवट काय होतो हे पाहिलं होतं. मला खात्री होती की यावेळेसही नकारच मिळेल, म्हणून मी याबद्दल काहीही अपेक्षा ठेवली नव्हती. पण आत्या गेल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत होता. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, मी तुला सांगितलं होतं ना की कुठेतरी योग्य जुळवाजुळव होईल. आता तुझ्या पसंतीनुसार आणि मर्जीप्रमाणे प्रस्ताव आला आहे. हा प्रस्ताव मोठ्या घरातून आलाय. मुलगा खूप श्रीमंत आहे आणि त्याला तुझ्या पायाच्या दोषाबद्दलही काहीही अडचण वाटत नाही. आईच्या या बोलण्यावर मी आश्चर्यचकित झाले. मी तिच्याकडे पाहत विचारले, जर त्यांना माझ्या पायाच्या दोषाबद्दल काहीही फरक पडत नसेल, मुलगा श्रीमंत घरातून असेल, तर मग शेवटी त्या मुलात काय उणीव आहे की तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे? माझ्या या प्रश्नावर आईने एकदम नजर चुकवली आणि म्हणाली, हे तुझं विचार करण्याचं काम नाही. आम्ही मोठे जिवंत आहोत. मी तुझ्या बाबांशी बोलते. मला पूर्ण खात्री आहे की हे लग्न नक्कीच ठरेल. मला जाणवलं की आई माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. पण का कोण जाणे, माझ्या मनात वेगळ्याच विचारांचे काहूर उठले होते. त्यानंतर 2-3 दिवसात आईने माझं ते लग्न पक्क केलं. मला खूप विचित्र वाटत होतं, कारण तिथून कोणीही मला पाहण्यासाठी आलं नव्हतं. मी विचार केला, मला पाहायलाही कोणी आलं नाही आणि लग्नही ठरवलं होतं. हा काय प्रकार आहे?
आई नेमकं काय लपवत आहे? मी आईला विचारायचं ठरवलं, पण ती म्हणाली, अगं ते मोठ्या घरचे लोक आहेत. तिथं अशाच पद्धतीने लग्न ठरवले जातात. तुझा फोटो दाखवला होता आणि त्यांना तू खूप आवडलीस, म्हणून त्यांनी लगेच होकार दिला. आता ते लग्न लवकरच करायचं म्हणत आहेत. हे तर आपल्यासाठी चांगलंच आहे, नाही का? आपला खर्च सुद्धा वाचेल आणि तू सुखाने सासरी जाशील. त्यांनी तर हुंड्याची काही मागणी केली नाही. तू त्यांच्या घरी गेलीस की तुझे डोळे विस्फारून जातील. त्यांच्या वैभवामुळे तू थक्क होशील. आई मला गप्पांमध्ये गुंतवत होती, पण माझ्या मनाला काहीतरी वेगळंच वाटत होतं. मला स्पष्ट जाणवत होतं की आई काहीतरी लपवत आहे. लग्न ठरवून 2 दिवस झाले होते. एक दिवस अचानक आमच्या घरासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. त्यातून एक अतिशय देखणी, आधुनिक वेशभूषा केलेली स्त्री खाली उतरली. तिने खूपच सुंदर पोशाख घातला होता. तिच्यासोबत एक नौकरही होता, ज्याच्या हातात मोठं ताट होतं. ती थेट आईकडे गेली आणि म्हणाली, विक्रमने आपल्या होणाऱ्या नववधूसाठी हे सगळं सामान पाठवलं आहे. आपण तिला तयार ठेवा. आम्ही वेळेवर लग्नासाठी येऊ. मग तिने आईला एक चेक देत म्हटले, हा तुमच्यासाठी 10 लाख रुपयांचा चेक आहे. याला नीट बघा आणि उद्या बँकेत जमा करा. त्या बाईने असे सांगितल्यावर मी स्तब्ध झाले. शेवटी आईला 10 लाख रुपयांचा चेक का दिला गेला? इतकी मोठी रक्कम कशासाठी? मला याबद्दल काहीही सांगितले गेले नव्हते. मी स्वयंपाकघराच्या खिडकीतून हे सगळं ऐकत होते. कदाचित मी हे सगळं ऐकलं नसतं तर आईने मला कधीच सांगितलं नसतं. पण आईच्या चेहऱ्यावर स्पष्ट आनंद दिसत होता. आई खूप समाधानाने त्या बाईला म्हणाली, अरे मी बघितलं, काही प्रॉब्लेम नाही. मी हा चेक उद्या बँकेत जमा करेन. तुम्ही काळजी करू नका. शुक्रवारला लग्नासाठी या. आम्हाला काहीच आक्षेप नाही. आईचं हे बोलणं ऐकून ती बाई समाधानाने हसली आणि परत गेली. जरी आईने तिला चहासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ती थांबली नाही आणि जशी आली होती तशीच वेगाने निघूनही गेली. मी मात्र खूप संभ्रमात आणि चिंतेत होते. समजत नव्हतं की आईशी कसं बोलावं. पण मग वाटलं, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला आईशी एकदा नक्कीच बोलायला हवं आणि सत्य जाणून घ्यायला हवं. हा माझा हक्क आहे. लग्नाच्या 1-2 दिवस आधी मी आईच्या खोलीत गेले. आई त्यावेळी टीव्हीवर मोठ्या आवाजात ड्रामा बघत होती. वडील कामावर गेले होते आणि बाकी भाऊ बहीण आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. आईने मला खोलीत येताना पाहिलं आणि विचारलं, काय झालं? तू इकडे काय करतेस? सगळं ठीक आहे ना? मी माझं बोट चाळत म्हणाले, आई, मला तुला काही विचारायचं आहे. आई म्हणाली, विचार, काय विचारायचं आहे? मी क्षणभर घाबरले. वाटलं परत निघून जावं, पण मग हिंमत गोळा केली आणि विचारलं, आई, आज जी बाई आली होती ती कोण होती आणि तुम्ही तिच्याकडून तो 10 लाख रुपयांचा चेक का घेतला? शेवटी प्रकरण काय आहे? माझ्या प्रश्नावर आईचा चेहरा थोडासा बदलला, पण ती घाबरली नाही आणि शांतपणे म्हणाली, ती राबिया होती, त्या मुलाची बहीण. तीच त्याचं लग्न ठरवत आहे आणि हा 10 लाखांचा चेक तिने मला तुझं लग्न करण्यासाठी दिला आहे. कारण तो मुलगा आधीच लग्न केलेला आहे आणि मुलासाठी दुसरं लग्न करत आहे. माझ्या मते तुला यावर काहीही आक्षेप नसावा, कारण तुला माहीत आहे की तू पायाने अधू आहेस आणि तुझ्यासाठी लग्नाचा जोडीदार शोधणं किती अवघड आहे. आधीच आपण तुझ्यासाठी किती ठिकाणी बघितलं आणि चहा पाण्याच्या नावाखाली किती खर्च केला आहे. त्यामुळे मी पुन्हा पैसे खर्च करण्याच्या मनस्थितीत नाही. आता जो खर्च झाला आहे तो परत मिळवायचा आहे, म्हणून मी तुझं लग्न त्यांच्यासोबत ठरवलं आहे. माझ्या मते हेच तुझ्यासाठी सर्वात योग्य आहे. आई मला हे सर्व स्पष्टपणे सांगत होती आणि नंतर टीव्हीकडे वळाली. मी तिथेच उभी राहिले. मला विश्वास बसत नव्हता की आई माझ्यासोबत असं काही करू शकते. थोड्या वेळाने जेव्हा आईने पाहिलं की मी अजूनही तिथेच उभा आहे, ती रागाने म्हणाली, आता इथे का उभी आहेस? आपल्या खोलीत जा किंवा काम कर. माझा टीव्ही पाहण्याचा मूड खराब करू नकोस. आईचं ऐकून मी हळूच खोली बाहेर पडले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आकाशाकडे पाहून मी विचार केला, देवा, हे माझ्यासोबत काय चाललं आहे? माझं आयुष्य असं का बनलं आहे? जर माझ्यात हा एक छोटासा दोष आहे तर माझ्या बाकीच्या चांगल्या गुणांना
कोणीच का बघत नाही? पण जर तू माझ्यासाठी असा जोडीदार निवडला आहेस तर मला तुझी इच्छा मान्य आहे. मी तुझ्या निर्णयाविरोधात जाणार नाही. तू जसं ठरवलं आहेस तसंच होऊ दे. मी सगळं प्रभूंच्या हाती सोपवलं आणि एक खोल श्वास घेतला आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार केलं. दुसऱ्या दिवशी माझं लग्न होतं. मी सासरहून पाठवलेल्या वस्त्रांमध्ये तयार झाले होते. ते साधं पण महागडं होतं, ज्यावर हलकं काम केलं होतं. त्यासोबत सोन्याचा सेट आणि इतर काही वस्तू होत्या. हे सगळं पाहून आई मला म्हणाली, लंगडी, असं कर, लग्नानंतर काहीतरी कारण करून तो सेट मला दे. मी तो तुझ्या बहिणीसाठी ठेवून देईन. माझ्या आईने इतकी महाग गोष्ट सांगितली की मी काहीच बोलू शकले नाही. मी कोणाच्या दिलेल्या अमानितीशी विश्वासघात कसा करू शकते? जरी तो सेट माझाच होता तरीही मी आईला हे समजावू शकले नाही. डोळ्यांमध्ये आसवांचे ओझे घेऊन मी माझ्या सासरी जायला निघाले. आईने तसं सांगितलं होतं अगदी तसंच माझं सासर होतं. एक मोठं ऐश्वर्यसंपन्न घर माझी वाट पाहत होतं. मला त्या घरात एक सुंदर खोली दिली गेली. मी अजूनही माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहू शकले नव्हते, कारण लग्नाच्या वेळी मी घुंगट घेतला होता. घरात आल्यावरही आमचं भेटणं झालं नव्हतं. रात्रीची अर्धी वेळ निघून गेली होती आणि मी त्यांची वाट पाहून थकले होते. तेवढ्यात दरवाजावर झालेल्या खटखट आवाजाने मी दचकले. मी पाहिलं, आलेला व्यक्ती माझा नवरा होता. ते हळूहळू माझ्याजवळ आले आणि म्हणाले, मला माफ कर, मला यायला उशीर झाला. कांचन मला थांबवत होती. ती खूप रडत होती. तिला समजावून शांत करून यायला मला वेळ लागला. मला माहीत आहे तू या नात्याबद्दल काही स्वप्न आणि अपेक्षा उराशी बाळगली असतील. मी त्यावर खरा उतरण्याचा प्रयत्न करेन. पण तुला माहीत आहे, मी हे लग्न फक्त मूल हवं म्हणून केलं आहे. कांचनला मूल होऊ शकत नाही. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की ती कधीच आई होऊ शकणार नाही. तिला मूल हवं होतं, पण निसर्गाने तिला ही गोष्ट नाकारली. मी तिला मूल दत्तक घ्यायचा सल्ला दिला, पण तिने नकार दिला. तिला फक्त आमचं स्वतःचं मूल हवं होतं. म्हणूनच तिने दुसरं लग्न करायला सांगितलं. आता मला तुझ्याकडून मूल हवं आहे आणि मग मी तुला घटस्फोट देईन. त्यानंतर तू तुझं आयुष्य तुझ्या मर्जीने जगू शकते. मला याबद्दल काही आक्षेप नसेल. मला वाटलं तुला ही गोष्ट आधीच माहीत असेल, कारण मी आधी स्पष्ट सांगितलं होतं. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं मन तुटलं. माझ्या डोळ्यात अश्रू होते. मला विश्वास बसत नव्हता की तो व्यक्ती माझ्याकडून मूल घेऊन मला सोडून देणार आहे. मी कधीच विचार केला नव्हता की माझी आई असा मोठा निर्णय घेईल. फक्त 10 लाखांसाठी तिने माझा आत्मसन्मान, माझी ओळख आणि माझं आयुष्य विकून टाकलं. तिने मला ही गोष्ट सांगायचीही तसदी घेतली नाही. पण नंतर मला स्वतःला समजलं की ती माझी सावत्र आई आहे. जर ती माझी सख्खी आई असती तर कदाचित मी या परिस्थितीत नसते. त्या रात्री माझ्या नवऱ्याने मला पहिल्याच रात्रीचं एक खास भेट दिली. त्यानंतर आमच्या आयुष्याची नवी सुरुवात झाली. मला फक्त याच गोष्टीत आनंद होता की तो अधूनमधून माझी चौकशी करायचा. घर खूप मोठं होतं. सगळ्या सुखसोयी होत्या आणि नोकर चाकरही होते. अजूनपर्यंत माझ्या सवतीशी भेट झाली नव्हती. ती कशी आहे याची मला अजिबातच कल्पना नव्हती. फक्त विक्रमची बहीण, जी त्या दिवशी आमच्या घरी आली होती, ती कधीमधी माझ्या भेटीला यायची आणि माझ्या गरजांची विचारपूस करायची. पण माझ्या गरजा काय होत्या? काहीच नव्हत्या. त्यामुळे मी तिला नाही म्हणायचे. इथे राहून मला जवळपास 1 महिना झाला होता. एक दिवस माझी तब्येत खूपच बिघडली आणि मी बेशुद्ध होऊन कोसळले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी रुग्णालयात होते. समोर विक्रम आणि त्याची बहीण आनंदाने हसत उभे होते. विक्रमने मला सांगितलं की मी आई होणार आहे. हे ऐकून मला खरंच विश्वास बसत नव्हता. अचानक अशी एक अनोळखी आनंदाची लहर माझ्या आयुष्यात आली, जी मी कधीच अनुभवली नव्हती. माझ्या आत एक नवीन जीव वाढत होता आणि तो विचारातच मला अतुलनीय आनंद देत होता. विक्रम तर माझ्यापेक्षाही जास्त खुश होता. तो माझी खूप काळजी घेत होता. घरात फळं, दूध, ज्यूस याची काहीच कमी नव्हती. तो सतत मला बजावायचा की मला हे सगळं खाल्लं पाहिजे. त्याचे हे प्रेम बघून मी आनंदाने नाचायचे. माझी तब्येत कधी चांगली तर कधी वाईट असायची, पण हे सुखाचे क्षण
मला नव्याने जगायला शिकवत होते. विक्रम आता माझ्या खोलीत येत नव्हते. फक्त दिवसा माझी तब्येत विचारण्यासाठी यायचे आणि रात्री त्यांच्या पहिली पत्नीसोबत राहायचे. ही गोष्ट मला खूप लागायची, पण मी काय करू शकणार होते? पहिल्याच दिवशी विक्रमने मला सगळं स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर रागवण्याचा किंवा काही तक्रार करण्याचा मला हक्कच उरला नव्हता. म्हणून मी मनाला समजावत बसायचे. पण अशा परिस्थितीतही जेव्हा मला विक्रमचा आधार सर्वात जास्त हवा होता, तेव्हा ते माझ्यासोबत नसायचे. ते रात्री त्यांच्या पत्नीसोबत घालवायचे आणि मी मात्र एकटी अस्वस्थ होऊन रात्र काढायचे. मात्र जेव्हा ते दिवसा माझ्याकडे यायचे, तेव्हा माझं हृदय आनंदाने फुलून जायचं. त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहण्याशिवाय मला काही सुचत नसे. ते क्षण थांबून राहावेसे असं मला वाटत होतं. पण वेळ कुणासाठीही थांबत नाही, हे सत्य होतं. हळूहळू मी या एकटेपणाशी जुळवून घेतलं. दिवस झपाट्याने पुढे सरकत होते. विक्रमला त्या दिवसाची खूप आतुरता होती, जेव्हा आपलं बाळ या जगात येईल आणि तो त्याला आपल्या मिठीत घेईल. पण मला त्या दिवसाची भीती वाटत होती, कारण मला माहीत होतं बाळाच्या जन्मानंतर विक्रम मला सोडून देईल. मला फक्त आईचं स्थान मिळेल, पण पत्नी होण्याचा सन्मान हरवेल. हाच विचार मला आतून तोडून टाकायचा. कदाचित विक्रमच्या प्रेमाने माझ्या मनावर खूप खोल परिणाम केला होता आणि आता त्यांना गमावण्याच्या भीतीने मी कमकुवत होत चालले होते. या काळात मी देवाकडे अधिक झुकले. रडून रडून त्याच्याशी प्रार्थना करायचे आणि माझं दुःख त्याच्यासमोर व्यक्त करायचे. मला खात्री होती की देव माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि माझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. अखेर 9 महिने उलटले. त्या रात्री माझी तब्येत खालावली आणि मला दवाखान्यात नेण्यात आलं. तिथे मी एका सुंदर आणि निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाला पाहता माझ्या मनात पहिला विचार आला की आता विक्रम मला सोडून देतील आणि माझं दुःख त्यांच्यासमोर व्यक्त करायची मला खात्री होती की देव माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि माझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. अखेर 9 महिने उलटले. त्या रात्री माझी तब्येत खालावली आणि मला दवाखान्यात नेण्यात आलं. मी तिथे एका सुंदर आणि निरोगी बाळाला जन्म दिला. बाळाला पाहताच माझ्या मनात पहिला विचार आला की आता विक्रम मला सोडून देतील आणि त्यांच्या आयुष्यातून काढून टाकतील. हे विचार येताच माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले आणि माझा BP वाढला. नर्सने मला औषध दिलं आणि मी झोपून गेले. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी पाहिलं की माझ्या शेजारी ठेवलेला पाळणा रिकामा होता. मी घाबरले आणि जोरात ओरडले, माझं बाळ कुठे आहे? माझं बाळ मला परत द्या. माझी किंचाळणं ऐकून नर्स धावत आली आणि म्हणाली, कृपया शांत राहा. तुमची तब्येत ठीक नाही. तुमचं बाळ नर्सरीत आहे. त्याला थोडा ताप आला होता. तिथे त्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून मी सुटकेचा निश्वास सोडला. मी नर्सला विचारलं, माझे पती कुठे आहेत? ते बाहेर निघून गेलेत का? नर्स म्हणाली, नाही, ते बाहेर बसले आहेत. मी त्यांना बोलावते. थोड्याच वेळात विक्रम खोलीत आले. त्यांचा चेहरा आनंदाने चमकत होता. विक्रम माझ्याजवळ आला, माझा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाला, तारा, आज तू मला जी आनंदाची भेट दिलीस ती मी कधी स्वप्नातही पाहिली नव्हती. तुझे खूप खूप आभार. तू मला सगळ्या जगाची संपत्ती दिली आहेस. तुझ्या येण्याने माझं आयुष्य पूर्ण झालं आहे. त्यांच्या या शब्दांमध्ये जिव्हाळा होता आणि मला वाटलं की कदाचित देवाने माझ्या प्रार्थना ऐकल्या होत्या. तो पुढे म्हणाला, सांग तारा, तुला काय हवंय? जे काही मागशील आज तुला देईल. तुझ्या दिलेल्या भेटीसमोर सगळं लहान वाटतंय. तुझ्या प्रत्येक इच्छेसाठी मी माझं सगळं लुटून देईन. विक्रमच्या या भावना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. मी हळूच म्हटलं, विक्रम, मला काहीच नकोय. मला फक्त तुझी साथ हवी आहे. मी तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. मला आयुष्यभर तुझ्या सोबतच राहायचं आहे. हे शक्य आहे का? माझ्या या शब्दाने विक्रम थोडा वेळ शांत झाला. पण मग तो म्हणाला, हो तारा, हे शक्य आहे. मी सुद्धा माझ्या मुलाच्या आईला स्वतःपासून दूर करण्याचं पाप करणार नाही. मलाही वाटत होतं की मी तुला माझ्या आयुष्यातून दूर ठेवू शकत नाही. काहीही झालं तरी माझा मुलगा हा तुझाही मुलगा आहे. तू त्याला जे प्रेम आणि काळजी देऊ शकतेस ते दुसरं कोणीही देऊ शकणार नाही. त्यामुळे मी ठरवलं आहे
की तुला कधीच सोडणार नाही. तू माझी बायको आणि माझ्या मुलाची आई म्हणून नेहमीच माझ्यासोबत राहशील. विक्रमच्या तोंडून हे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, आणि कांचन, ती मान्य करेल का? माझ्या आवाजात एक अनामिक भीती होती. त्यावर विक्रम म्हणाला, तू काळजी करू नकोस, मी तिला समजावून सांगेन, ती माझं ऐकेल. त्याच्या आवाजात एक दृढ विश्वास होता. त्याच्या या शब्दांनी मला प्रचंड आनंद दिला. मी नकळत विक्रमचा हात धरून त्याच्यावर एक हलकंसं चुंबन घेतलं. तो शांतपणे हसला. माझ्या मनावरचं जड ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. मला खात्री पटली की विक्रम मला कधीच सोडणार नाही. शेवटी मी त्याच्या मुलाची आई होते. मात्र कांचनविषयी थोडीशी भीती होती, कारण ती त्याची पहिली पत्नी आणि प्रेम होती. 2 दिवसांनी आम्हाला रुग्णालयातून घरी सुट्टी दिली. आम्ही घरी आलो. माझा मुलगाही आता बरा झाला होता. घरी पोहोचल्यावर कांचनने दरवाजातच मला थांबवून अधिकाराने बाळाला उचलून घेतलं. विक्रमच्या सांगण्यावरून मी तिला बाळ दिलं, पण न जाणो का माझं मन तुटल्यासारखं वाटलं. असं वाटलं की माझी सर्वात मौल्यवान वस्तू माझ्यापासून हिरावून घेतली गेली. विक्रमने मला खोलीत सोडलं आणि दिलासा देत म्हणाला, तू काळजी करू नकोस. कांचनशी मी बोललो, ती तुला बाळ परत देईल. काही दिवस घे. विक्रमच्या या शब्दांवर मी फक्त मान हलवली. त्याच्या गेल्यानंतर माझी रिकामी कुशी बघून मी रडत राहिले. विक्रमचं म्हणणं खरं ठरलं. काही वेळानंतर कांचन बाळ परत घेऊन आली आणि म्हणाली, याला भूक लागली आहे, बराच वेळपासून रडतोय, याला दूध पाजून झोपवून टाक. मी चुपचाप मान डोलावली आणि बाळाला दूध पाजायला लागले, कारण कांचन तिथून निघून गेली होती. त्या रात्री विक्रम घरी परतलाच नाही. त्याला हे माहीत असूनही की माझी तब्येत ठीक नाही आणि बाळामुळे मला त्रास होईल, त्याने माझी खबर घेतली नाही. काही दिवस असेच गेले. घरात आता एक नवीन वाद सुरू झाला होता. विक्रम मला सोडायला तयार नव्हते, पण कांचन या गोष्टीवर ठाम होती की विक्रम मला घटस्फोट देऊन मुलाला तिच्या हवाली करेल. मात्र विक्रमने स्पष्ट सांगितले की ते मला घटस्फोट देणार नाहीत. त्यांनी कांचनला सांगितले, तारा माझ्या मुलाची आई आहे आणि मला वाटतं की माझ्या मुलाचं संगोपनासाठी तिचा सहभाग असावा. तू ही आईसारखीच आहे, त्याची काळजी घेऊ शकतेस, पण तुझ्या अशा बोलण्याने मी असं मोठं पाप करू शकत नाही. विक्रमचे हे शब्द ऐकून कांचन आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग रागाने आपल्या खोलीत निघून गेली. विक्रमला वाटले की ती नाराज आहे आणि थोड्या वेळाने शांत होईल, पण काही वेळाने कांचन खोलीतून बाहेर आली. तिच्या हातात सूटकेस होती. तिने विक्रमला सांगितलं, आता माझ्या मागे येऊ नका. मी घरात एक क्षणही राहू शकत नाही, जिथे माझा नवरा दुसऱ्या बाईच्या बाजूने बोलेल आणि माझी बाजू चुकीची ठरवेल. ती निघून गेली. मला वाटले होते की मी सुटकेचा श्वास घेईल, पण त्याऐवजी माझ्या मनात अस्वस्थता होती. मला भीती होती की कांचन रागाच्या भरात विक्रमला पुन्हा आपल्याकडे घेऊन जाईल, पण कांचनने शपथ घेतली होती की ती परत कधीच येणार नाही. विक्रमने तिला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. हळूहळू माझ्या मनातील भीतीसुद्धा संपली. मुलाच्या आईच्या नात्याने विक्रमने मला तो सन्मान आणि स्थान द्यायला सुरुवात केली, जो अधिकार मिळत होता. जरी मी शारीरिकदृष्ट्या कमजोर होते, तरी माझे नशीब कमजोर नव्हते. काळ जसजसा पुढे सरकला, निसर्गाने मला सगळं काही दिलं. माझ्याकडे एक सुंदर भव्य घर होतं, एक प्रेम करणारा नवरा आणि एक गोंडस मुलगा. कांचन अनेक वर्षापासून या घरातून दूर होती आणि ती परत कधीच आली नाही. विक्रमनेही तिच्याशिवाय राहण्याची सवय लावून घेतली होती. हीच गोष्ट माझ्या मनाला समाधान आणि शांती देण्यासाठी पुरेशी होती. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.